श्री गणेशाचा ज्ञानयज्ञ. दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्मिहा पाटोळे हिचं सादरीकरण. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्तर पूजा करून गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही लोक बाप्पाला पाहुणा समजतात, पण खरं म्हटलं तर गणपती बाप्पा हा पाहुणा नसतो. तो तर या सृष्टीचा मालक असतो. आपण माणसेच काही वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेले पाहुणे असतो. गणपती उत्सवाचे हे दिवस आनंदाचे असतात. आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र आल्याने खूप मज्जा येते. दुःख, चिंता सारे विसरून जातात. गणेश मूर्ती विसर्जनाचा दिवस फार वेगळा असतो. आईची लगबग सुरू असते. वडिलांना वार्षिक कौटुंबिक धार्मिक कार्य संपन्न केल्याचे समाधान वाटत असते. आई गणेश मूर्तीच्या हातावर दही देते. हातावर दही दिले की पाहुणा लवकर येतो. प्रत्येक जण मनात बाप्पाला प्रार्थना करीत असतो. आम्ही मुले आम्हाला चांगला अभ्यास करण्याची बुद्धी दे, अशी बाप्पाला प्रार्थना करीत असतो. सर्वांच्या तब्येती उत्तम राहाव्यात अशी प्रार्थना घरची आई बाप्पाजवळ करीत असते. बाबा नोकरी व्यवसायात छान प्रगती होऊ दे, अशी विनवणी बाप्पाला करीत असतात. आरती झाल्यावर प्रसाद वाटला जातो. बाप्पाला सर्व घर दाखविले जाते. बाबा बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी बाप्पाला घेऊन निघतात. आम्ही मुले बाप्पाचा जय जयकार करीत मागून जातो. पाण्यात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना आम्हा मुलांना खूप वाईट वाटत असते. गेल्या वर्षी मी गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यावर रात्री आईला विचारले होते की आई, सर्वांच्या घरचे गणपती बाप्पा आता रात्री काय करत असतील? आई मला म्हणाली, ते आनंदात असतील, एकामेकाला सांगत असतील त्यांच्या घरातील लहान मुले कशी वागली ते. मग मी आईला विचारले, आई मी कशी वागले? आई म्हणाली, तू चांगली वागलीस, पुढच्या वर्षी अधिक चांगली वाग. या गणेशोत्सवातील विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पुढच्या वर्षी अधिक चांगले असे मी काय घेऊन येऊ, या विषयाचा सल्ला आपण कमेंटमध्ये नक्की मला द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.